चला तर आज आपण पाहू की तिसऱ्या शिफ्टमध्ये विचारलेली प्रश्न. तर तिसऱ्या शिफ्टमध्ये पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या शिफ्टमध्ये डायग्राम यावर भरपूर प्रश्न होती. तर थोडासा झालेला चांगलाच आहे, परंतु अभ्यास न करता त्या ठिकाणी जो माइंड व्यवस्थित चालवतो त्याचीच ही एक्झाम आहे. तुम्ही अभ्यास कितीही करा किंवा यूट्यूबवर किती व्हिडिओ तुम्ही पहा, पण आपण डोके कसे चालवतो परीक्षेमध्ये यावरच तुमची संपूर्ण एक्झाम आहे. तर या ठिकाणी पाहू आपण की डायग्राम आहे तिसऱ्या शिफ्टमध्ये. डायग्राम यामध्ये 50% सुद्धा आपल्याला डायग्राम येत नव्हत्या. तर डायग्राम ही हुबेहूब असलेली आकृती आणि हुबेहूब नसलेली आकृती यामध्ये खूप गोंधळ होत होता आणि सर्व डायग्राम या समान, म्हणजे कोणती डायग्राम वेगळी आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नव्हते. इतकं आपल्याला कन्फ्यूज होत होतं. तर या ठिकाणी हुबेहूब असलेली आणि हुबेहूब नसलेली यामध्ये गफलत होत होती. त्यानंतर कोडिंग डिकोडिंगवर जवळपास 30 प्रश्न होती. आता कोडिंग डिकोडिंगवर जवळपास 30 प्रश्न होती आणि ही असे प्रश्न विचारले होते की काही साईन दिलेली होती, साईन चिन्ह की एकदम ती चायनीज वाटत होती, चायनीज लँग्वेज सारखी, की आपल्याला हे काय असं आपल्याला समजत नव्हते. आणि अशा ठिकाणी प्रश्न हा खूप मोठा, जवळपास एका पेजचा प्रश्न, ते साईन वगैरे एका पेजचा प्रश्न. आणि त्या ठिकाणी जर समजा आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर प्रश्न एका बाजूला आणि त्या ऑप्शन एका बाजूला. यामुळं इतकं कन्फ्युजन होत होतं की आपल्याला येत असूनही प्रश्न उत्तर कोणतं हे सहजासहजी लक्षात येत नव्हते. का लक्षात येत नव्हते? कारण त्या जे आपल्याला ऑप्शन दिलेले होते, ऑप्शन त्या 2 लँग्वेजमध्ये होते, एक मराठी आणि इंग्रजी. मग यामुळे जर आपण प्रश्न पाहिल्यानंतर ऑप्शन पाहू तर त्यामध्ये फक्त 2 ऑप्शन दिसत होते आणि पुढील 2 ऑप्शन दिसत नव्हती. म्हणून आपल्याला उत्तर येऊनही आपल्याला उत्तर कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला शोधता येत नव्हते. या ठिकाणी हा गोंधळ होत होता आणि यावरच 30 प्रश्न विचारली होती. त्यानंतर नातेसंबंध आणि दिशाज्ञान यावर सुद्धा तिसऱ्या शिफ्टला प्रश्न विचारली होती. त्यानंतर पुन्हा पाहू आपण की पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. आता पझल आणि सिटिंग अरेंजमेंट यावर सुद्धा एक प्रश्न विचारला होता तिसऱ्या शिफ्टमध्ये. तर यावर 4 ते 5 प्रश्न होते जवळपास. त्यानंतर आता मराठी लँग्वेज खूप सोपी होती. मराठीमध्ये जवळपास 15 ते 20 प्रश्न होती, परंतु मराठी इन्फॉर्मेशन इतकी मोठी होती की आता खूप मोठी इन्फॉर्मेशन, माहिती खूप मोठी, वर एका पेजवर माहिती दिली होती आणि असं काहीतरी एक शब्द गाळलेला असायचा आणि तो शब्द आपल्याला शोधावा लागायचा. मग तो शब्द शोधण्यासाठी प्रश्न तर वन लाईनर, पण इन्फॉर्मेशन खूप मोठी आणि प्रश्न वन लाईनर. आणि या ठिकाणी पण असंच होतं की प्रश्न एका साईडला पाहणे आणि ऑप्शन एका साईडला पाहणे. मग ऑप्शन कोणता आहे यावर खूप गोंधळ उडत होता. मराठी सोपी असूनही आपल्याला माइंड जर आपलं एकदम कॉन्सन्ट्रेट नसेल तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न चुकण्याचे चान्सेस खूप होते. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन आणि इनइक्वॅलिटीज यावर खूप सोपे प्रश्न होते, सिम्प्लिफिकेशन आणि इनइक्वॅलिटीजवर. तर असे प्रश्न हे 10 प्रश्न खूप सोपे शेवटच्या टप्प्यात होते. आता कुणाला असतील अगोदरच, पण बऱ्याच जणाला हे प्रश्न शेवटच्या टप्प्यामध्ये होते आणि खूप सोपे. यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न अशी यावर विचारलेली होती. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, जे साईन दिलेले असतात ते आत्ताच सांगितलं होतं की मी ते चायनीज लँग्वेज सारखे वाटायचे आणि इतके मोठे प्रश्न आपल्याला की ते खूप मोठा प्रश्न आहे असं वाटायचं आणि ते प्रश्न बऱ्याच जणांची चुकलेली होती. त्यानंतर मराठीमध्ये समानार्थी शब्द विचारली गेलेली होती. त्यानंतर वाक्यप्रचार, वाक्यरचना, वचन व लिंग यावर काही प्रश्न होती. त्यानंतर इंग्रजीमध्ये पॅराजंबल, एरर्स, राईट स्पेलिंग लिहिणे यावर प्रश्न होती. त्यानंतर समानार्थी व विरुद्धार्थी शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये विचारली गेली होती. मानसशास्त्रामध्ये वर्तनाशी संबंधित खूप सोपे प्रश्न होते. जवळपास 30 प्रश्न तिसऱ्या शिफ्टला विचारली गेलेली होती. त्यानंतर काळ, काम, वेग यावर 2 प्रश्न होती. त्यानंतर सरळ व्याजवर पुन्हा या तिसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता व अक्षरमालिका आणि त्यानंतर नंबर सिरीज यावरही काही प्रश्न होते. तर
तिसऱ्या शिफ्टमध्ये पहिल्या दुसऱ्या शिफ्टमध्ये आपण प्रश्न सोडत असताना खूप मोठी गफलत होत होती. आपल्याला प्रश्न येत असूनही त्याची ऑप्शन कोठे आहे हे शोधता येत नव्हते. त्यानंतर पुन्हा एक सांगू इच्छितो की ॲड्रेसवरील 10 ते 12 प्रश्न. आपल्याला असं वाटतं की आपल्याला ॲड्रेसवरील 10 ते 12 प्रश्न हे आपल्या हँडमध्ये आहेत व 12 पैकी 12 येतात, पण नाही. या ठिकाणी तुम्हाला 12 प्रश्नापैकी जास्तीत जास्त 7 प्रश्न येतील, 7. कारण काय की आपल्याला त्या ठिकाणी इतकं कन्फ्युजन होतं की पूर्ण ॲड्रेस हे आपल्याला सारखेच वाटतात. किती आपण प्रयत्न केला तरी आपल्याला सारखेच वाटतात की या ठिकाणी सेम ॲड्रेस कोणता आहे, कसं शोधावं असं वाटतं आणि कन्फ्युजन होतं आणि यामध्ये 2-3 ॲड्रेस तर तुमचे चुकून जातात. का? कारण आपण प्रश्न नीट वाचत नाही. या ठिकाणी प्रश्न असा देतात की फिरून प्रश्न की सेम ॲड्रेस कोणता किंवा यामधील समान नसलेला ॲड्रेस कोणता? तर आपण कधी-कधी समान नसलेला असेल तर आपण सेम पाहतो आणि यामध्ये आपला वेळ निघून जातो आणि अशापैकी आपल्याला ॲड्रेसमधील केवळ 7 प्रश्न येतात. यापुढील परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.